29 तारखेला सायंकाळी 8:30 वाजता परळी शहरामध्ये गोळीबार झाला आणि गोळीबारानंतर बीड जिल्ह्यात अक्षरशः खळबळ उडालेली आहे। 4 दिवस होत आहेत मात्र अद्याप आरोपी फरार आहेत। त्यामुळे परळीमध्ये धनंजय मुंडे जे समर्थक आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। आज परळी शहरचं बंदचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। एकीकडे आरोपी फरार आहेत तर दुसरीकडे हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय। जितेंद्र आव्हाड असतील, आमदार रोहित पवार असतील यांनी बीडची बदनामी थांबवावं यासाठी निषेध म्हणून आजचं बंद केलेलं आहे। कशामुळे बंद करताय? शनिवारी 29 तारखेला आमच्या राष्ट्रवादी परिवारातील युवा सरपंच बापूराव आंधळे यांची निर्गुण आणि अमानुष हत्या झाली। आम्ही सर्वांनी मागणी केली की ह्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। पोलीस प्रशासन तपास करत आहे, अटक सत्र त्यांनी सुरू केलं आहे। आम्ही खूप शांततेत उद्रेक न करता आमची संयमाची भूमिका आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे नाहक परळीच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत। आम्ही लोकसभा निवडणुकीपासून बघतोय आणि आंधळे कुटुंबियाविषयी सांत्वन करण्याऐवजी एक युवा सरपंच गेलेत त्यांचं सांत्वन करण्याऐवजी कुठेतरी गलिच्छ राजकारण रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांनी सुरू केलेलं आहे। आणि हे थांबवण्यासाठी ह्या गलिच्छ राजकारणाचा निषेध करण्यासाठी आम्ही परळी बंदचं आज आवाहन केलं आणि खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। एक आरोप पण केलाय रोहित पवारांनी की धनंजय मुंडेंच्या लेफ्ट हँड राईटला इथं कोण आहे आणि परळी शहर कोण चालवतं असं वाल्मिक कराडांचं नाव न घेता त्यांनी आरोप केलाय। जे रोहित पवारांनी आरोप केला आहे आमचे वाल्मिकांना असतील, बाह्य धर्मकार्य असतील, शहराचे तालुक्याचे अध्यक्ष साहेबांचं सर्वच काम करतात। अण्णा 24 तास बसून गोरगरिबांचे कामं करतात। रोहित पवारांना परळीत येऊन बघा, म्हणावं लोकांच्या जनतेला विचारा, अण्णा आमचे सर्व साहेबांचे कार्यकर्ते काय करतात। आणि जे आमच्या एक लोकप्रतिनिधी सरपंचाचा खून झाला आहे त्याच्याबद्दल बोलायचं तर उलटं आरोपींना ते सहकार्य करतात असं आम्हाला परळीकरांना वाटतोय। असं बंद करणं कितपत योग्य आहे? सर्वसामान्याला वेटीस धरणं कितपत योग्य आहे? एकीकडे मर्डर होतो, दुसरीकडे हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे, असं वाटत नाही? हे बंद हे स्वस्फूर्तीनं व्यापारी आणि सगळे कार्यकर्त्यांनी मिळून केलेलं आहे, कुठलाही दबाव तंत्र न वापरता। जर रोहित पवार साहेबांना जर असं वाटत असेल की परळी आणि बीडमध्ये दहशत आहे हे, तर त्यांनी स्वतः इथं येऊन बसावं। नुसतं पत्रकार परिषद घेऊन काही होत नसतं। तुम्ही राजकारणी आहात, तुमच्या घरात परंपरा 50-50 वर्ष झालं तुमच्या घरात राजकारण आहे आणि तुम्ही स्वतः नेतृत्व परळी बीडचं सुद्धा केलेलं आहे। आणि असं कुठलंही दबाव हे न करता परळीनं उत्स्फूर्तपणे बंद केलेलं आहे आणि आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही सगळे एक आहोत आणि सगळे परळी शांततामय आहे। पुढचं पाऊल काय राहील आता? आमची मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जबाबदार लोकप्रतिनिधींनी किमान जे काही घटना घडली, इथं आमच्या बापू आंधळेची हत्या झालेली आहे, त्या हत्येच्या घटनेचंही त्यांनी राजकीय भांडवल करू नये आणि विनाकारण कुठली घटना घडली की त्याला जबाबदार नामदार धनंजय मुंडेंना धरायचं, हे अशा पद्धतीचं नीच पद्धतीचं राजकारण कुठल्याही जबाबदार लोकप्रतिनिधींनी करू नये। म्हणून आज आम्ही हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हे आज त्यांचा निषेध करण्यासाठी बंद पुकारलेलं आहे। आणि आमचा आरोपी कधी अटक होतील अशी अपेक्षा आहे? पोलीस प्रशासन त्यांचे सर्व फॉर्म्युले वापरून या ठिकाणी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी ते तत्पर आहेत आणि त्या दिशेनं ते वाटचालसुद्धा करत आहेत। त्याच्यापैकी काही मदत करणारे आरोपी अटकसुद्धा झालेले आहेत। परंतु परळी आणि धनंजयजी मुंडे साहेब ही आमच्या परळीकरांची अस्मिता आहे, त्याच्याबद्दल जर कुणी बोलत असेल तर परळीकर स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी परळी बंद किंवा लोकशाही मार्गाने जो काही आंदोलन करता येईल ते नियमितपणे करत राहील आणि अशा घटनेचा जाहीर निषेध करत राहील। घटना घडून 4 दिवस होत आहेत मात्र अद्यापही आरोपी मोकाटच आहेत। अशामध्ये परळीमध्ये धनंजय मुंडे असतील आणि वाल्मिक कराड असतील यांची बदनामी थांबवा, ते आमची अस्मिता आहे असं इथले आता त्यांचे समर्थक म्हणतात। आज सकाळपासूनच परळी बंदचं आवाहन केलेलं आहे। आता पुढे हा हाय व्होल्टेज ड्रामा काय कुठपर्यंत जाईल हे पाहणं आता जिकरीचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।